अहो बाबा, तुम्ही तुम्ही म्हणलात ना सका मामाला तू गोड बोलून बोलव म्हणून. मग मी बोलवलं की सका मामाला. तुम्ही तुम्ही काय सांगताय की पोलिसांना घेऊन जायला? हा हे बघा बाबा, मी नसते जात जेलमध्ये. बघा मी नाही जाणार जेलमध्ये. मी काय असं मी काहीच केलं नाहीये. सका मामाने मला बोलवलं होतं. सका मामाच्या सांगण्यावरून आणि तुम्हाला खरं खरं सांगितलं सगळं. हा ए पोलिसीन बाई, हो माग, मला कुठं जायचं नाहीये. ए चलती का गप गुणाने? हा तुझ्या सका मामाला बघितलं ना कसा धूत नेलाय? हा तसं तुला धू का इथून? चल लवकर पटकन गप गुणाने. जास्त शानपणा करशील तर हिथंच तुला हानीत नेईन मग पोलीस स्टेशन मध्ये. ए आई आई सांग बाबांना सांग जरा. हा मी काय पोलीस स्टेशन मध्ये जाणार नाही. हे बघ आई, काय माहितीये काय, ही बाबा आहे ना मला असा धोका देते ते हे बघ, सका मामाने सगळं प्लॅन केलं होतं. आई मी फक्त आहे ना सका मामा काय म्हणत होता ते त्यासाठी गेली होती. आणि बाबा म्हणले की सका मामाला इथं खोटं बोलून आण. तर मी आणलं ना सका मामाला. हा मी खोटं बोलली म्हणूनच सका मामाला पोलीस घेऊन गेले, पकडून गेले. नाही तर सका मामा सापडला पण नसता. हा आणि आता बाबा मला म्हणते की पोलीस स्टेशन मध्ये मला मी नसते जात. मी जात नसते. सांगितलं नाही? सांग आई तू. हो हे बघा शालिनीचे बाबा, ऐका, शालिनीचं काही ह्यातमध्ये चूक नाहीये. सका होता चुकीचा सका. त्यांनी बोलवलं होतं शालिनीला. शालिनीचं काही चुकलं नाहीये. असं तर तुला म्हणायचं आहे की शालिनीचं काही चुकी नाहीये? हा एक काम कर इन्स्पेक्टर साहेब, एक काम करा, शालिनीला घेऊन जाऊ नका, सोडा तिला. हा तिच्या आईला घेऊन जावं, कारण खरी गुन्हेगार म्हटलं तर तीच आहे. हा एवढं मोठं पुरीने कारस्थान करते, पुरीने सगळं ना, हा एवढा पोराचा संसार उद्ध्वस्त सगळं किती काय 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 कुठं ना केलाय, तरी तिला असं वाटतं शालिनी काही चुकीची नाहीये. हा नाही ही सकाळचं ऐकायला, तुझ्या मामाचं ऐकायला तू काय शेण खाते का? तुला कळत नाही? तुला अक्कल नाही दिली देवानी? हा हो बाबा एवढं वेळेस माफ करा बाबा. मी इथनं पुढे अशी नाही चूक करणार बाबा. तुम्ही जसं म्हणाल ना तसं करेल बघा बाबा. मी खरंच सांगते, कुणाला त्रास नाही देणार बाबा. मला पोलीस स्टेशन मध्ये नाही जायचं बाबा. मला एवढं वेळेस माफ करा की, माफ करा वेळेस बाबा मला. बघ शालिनी, मी तुला माफ करू शकत नाहीये. अशी तू किती वेळा तरी माफी मागितली माझी, पण तुला जे काय करायचं तू केलं का नाही? हा एक काम कर, तू आहे ना, तू आता रडती का नाही तर तू हे बघ, पोलिस तुला काय हाणणार मारणार नाहीयेत. हा तुला सांगितलं ना, काय माहितीये का, जरा थोडं पोलीस स्टेशन मध्ये थोडं फिरून ये, कसं वातावरण असतं. आपण जर बाहेर राहिलो का नाही, हा आपण बाहेर खुल्लेपणाने राहिल्यानंतर आहे ना, आपल्या मनाप्रमाणे वागतो आपण. दुसऱ्यांना किती त्रास देतोय, दुसऱ्यांचं किती आयुष्य बर्बाद होतंय, त्यांना किती टेन्शन देतोय, किती दुःख होतंय, हे विचार नाही केला तू कधीच. हा मग आता पोलीस स्टेशन मध्ये जा, मग तुला बाहेर कसं वागायचं ते कळलं, मग सुधरून येतो आता. तुला माफ किती रड नाक रगड काय हो काय जर केलं ना, तर तुला आहे ना पोलीस स्टेशन मध्ये जावंच लागणार आहे, कळलं का? नाही बाबा, मला नाही जायचं पोलीस स्टेशन मध्ये. मला माहिती आहे ते हाणते म्हणून सनी तिथं. हे बघा बाबा, मला एवढीच वेळेस माफ करा, लास्ट वेळेस माफ करा. मी खरंच कुणालाच त्रास देणार नाही बाबा. मी येणारच, मी शांताबाईची सगळ्यांची माफी मागते. मी सगळ्यांची माफी मागते बाबा. ऐका तुम्ही, ऐका बाबा, तुम्ही मला नाही जायचं पोलीस स्टेशन मध्ये. मी काय म्हणते सुरेशचे बाबा? काय म्हणते? तुला जायचंय का? हा जा मग. तुला एवढी पुरीची किव येते का नाही? तिला सुधारण्याच्या ऐवजी तू तिच्या पांघरून घालत होती ना चुकीवर. तुला जायचंय का? जा मग. तुला अजिबात अडवत नाही. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या पुरीला आणि बायकोला दोघींना घेऊन जावा. ए बस कर तुझी नाटकं. चल आता पोलीस स्टेशन मध्ये ही नाटकं करून दाखव. मग तुला चांगला प्रसाद देते. चल उठ. आई बाबा मला वाचवा, मला नाही जायचं. आई सुरेश पाया पडते, मी रश्मीच्या पण माफी मागते. वाचवा कोणीतरी बाबा ऐका की बाबा प्लीज ऐका, मला नाही जायचं बाबा. आई वाचवा, आई मला नाही जायचं. आई चुकलं आई, एकच वेळेस कर की ग बाबा. ए शालिनी बा रडू नको. आम्ही येतोय भागणं, तू थांब जरा, थांब, सोडू तुला लवकरच. आई मला नाही जायचं. आई माफ कर की, मी कधीच नाही असं वागणार ग. आई मला माफ कर की. हा गाय माफ कर म्हणते ना एवढे वेळेस. ए सुरेश आई महाग फिर, नाही तर तुला पाठवीन. फिर माग. पोलिसच काम करू दे त्यांना. अडथळा नको अजिबात. फिर माग. पण ती किती रडते बघा की. टाळू नाही पडत, कळलं का? हो माग इकडं. इन्स्पेक्टर साहेब, अजून एक आरोप राहिला इकडं, संजना, घेऊन जावा. मॅडम चला. आई बाबा चुकलं, माफ करा मला. हे सोड मला, सोड. मी कशाला, माझं काय चुकलंय ना? अगं बावळट मुली, तू तर अक्षरशः ना सगळ्यांच्या ह्याची वाट लावली ना. हा आला का ती कशी खुशाल तुला ती सुरेश म्हणणार मदत करत होतो. हा आणि तू काय केलं त्यासोबत? बघ आता तुझ्या कर्माची शिक्षा तूच बघ. कुणी अडवणार नाहीये. तुझ्या आईमध्ये आली का नाही? हा सुरेशचे बाबा कसं म्हणले तसं मी वागल बघ. त्यामुळे का नाही, मी कुणाला अडवणार नाही, काहीच नाही. इन्स्पेक्टर साहेब, जावा हिला घेऊन आत्ताच्या आता. मला नाही हिचा चेहरा सुद्धा बघायचा नाही. त्याला का असली पोरगी अक्षरशः पोटाला येण्याऐवजी अशी मेलेली बरी केला काही. मॅडम चला, तिथं पाहुणचार लय भारी असतोय. चला, तुम्हाला बाहेरचं पाहुणचार आवडलं नाही ना, आमच्या पद्धतीचं पाहुणचार बरोबर आवडेल तुम्हाला. चला.
अंगाला हात लावायचं काम नाही, कळलं का? हा, लेडीज पोलीस आहे का? नाहीये ना? लक्षात ठेवा, मी येत नसते अशी. हा, आणि अंगाला हात लावला तर तुमची नोकरी जाईल, समजलं का? अच्छा, तुम्हाला आता लेडीज पोलीस पाहिजे का? बोलवतो ना, फोन केला ना तर इथं येतील भका 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 लेडीज पोलीस आणि मग तुम्हाला बदलीत नेतील. चालेल का? मी अंगाला हात लावला का इज्जतीत तुम्हाला मॅडम चला असं बोललो ना, माझी नोकरी घालवणार तुम्ही? चला तिथं आपण बघू नोकरी कोणाची जाती आणि कोणाची नाही येते. लय तुम्हाला माज दिसतोय जरा. उतरवायला पाहिजे. अच्छा, म्हणजे बरोबर झालं. हा, मला फक्त संशय येत होता. हा, काय गे रियाची तू नणंदच आहे ना, संजना? आणि संजनाची वडील पण येतं, आई पण येतं. हा, काय करताय तुम्ही? हा, लग्न आहे का इथं? लग्नच आहे वाटतं, आहे का नाही? म्हणजे ती सका मामा आणि शालिनी बोलले होते तेच खरं आहे ना? मला खोटं वाटत होतं. मी त्यांना म्हणत होती माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, माझा नवरा असं करणार नाहीये. पण नाही, दिसले ना मला इथं, संजना इथं दिसले. हा, किती दिवस झाले इथं राहते. आणि काय हो, का तुम्ही मला धोका दिला? हा, का धोका दिला? हे बघ ऐक रश्मी बाळा, हे बघ ऐक 2 मिनिटं. मला कळालं होतं की तुझं ऍक्सिडेंट झालं. तू एक काम कर बरं, तुला मी सगळं सविस्तर सांगतो. तुझा सगळा गैरसमज झालाय. सुरेश असा वागलेला नाही, काय नाही. ऐक जरा तू 2 मिनिटं इथं बसून घे, आतमध्ये बस, तुला मी आतमध्ये सांगतो. हा, हे बघ सगळं सविस्तर सांगतो, ऐक तू. हे बघा बाबा, मी बरी आहे आता. माझा झाला होता थोडासा ऍक्सिडेंट, पण मी आता बरी आहे, माहितीये का? मी दवाखान्यातून आहे ना पळून आली, माहितीये का? ते डॉक्टर पण मला सोडत नव्हते, हे नव्हते. तरी पण मी एवढं, मला आहे ना, मला बघायचं होतं की माझ्या सासरी जाऊन खरंच ती संजना म्हणणार इथं हाय आहे का? हा, काय चाललंय नक्की? ते सका मामा आणि शालिनी बरोबर बोलले ना? हा, ती मला, मी त्यांच्यावर विश्वास पण ठेवत नव्हती बाबा. कुठे सका मामा, कुठे शालिनी, कुठे? हा, खरंच मला ना त्यांचा आता आभार मानावं वाटतं ते. कारण इथं दिसली ना मला ती संजना म्हणणारी, आणि माझ्या नवऱ्याने कुशाल मला धोका दिलाय, माझ्यापासून लपवलंही. तुम्हाला जर ती संजना आवडत होती तर कशाला मला मी करायचं तुम्ही? अगं ए बाई रश्मी, आधीच आमच्या डोक्याला लई ताप आहे. असं काय सुद्धा नाही. हे बघ, मला असं वाटत होतं पण असं काही नाहीये. शालिनीला पोलीस घेऊन गेले आणि सका मामाला पण तुझ्या, माहितीये का? पोलीस घेऊन गेले, खोटं बोलले ते, तुझा संसार मोडण्याचा प्रयत्न करत होते ते, त्यांनी कबूल केलंय. सुरेश नाही काय चुकलं, माहितीये का? म्हणजे असं काय नाही म्हणजे मग इथं का जमले ते आई ती? हा, ही संजनाचे आई वडील हे इथं का जमलेत सगळे? सांगा ना तुम्ही, बाहेर काय करता इथं? हा, हे बघ रश्मी, मी तुला काय सांगितलं तुला सविस्तर सांगतो. तू दवाखान्यातून आली, तुला चक्कर बिक्कर येऊ शकते. आतमध्ये बस. हा, जातमध्ये बस बरं. ऐक तू 2 मिनिटं, जा जातमध्ये. सुरेश जा तिला घेऊन सनी. रश्मी, मी सांगते तुला सगळं. हे बघ तुला सांगू का? तुझ्या नवऱ्याने मला आहे ना अक्षरशः, म्हणजे मी जीव देण्याचा प्रयत्न करत होते. ते सगळं तुझ्या ते सका मामा शालिनी ह्यांचा प्लॅन होता की तुझा संसार बरबाद करायचा, तुझा संसार मोडायचा. म्हणजे ना शालिनी आणि सका मामा म्हणत होते की मला रश्मी आवडत नाही, रश्मीचा आणि शांताबाई ते दोघं डोक्यात गेले आणि त्यांचा बदला घ्यायचा म्हणून सनी का नाही मला पण त्यातमध्ये सामील केलं. आणि ना मी प्रेग्नेंट आहे म्हणून सनी असं मी म्हणत होते की ही सुरेशचं बाळ आहे. पण मी तो मला मदत करत होता ग, आणि आता मी त्याच्यावर आरोप करते नको, आता मला पोलीस घेऊन जाणार आहेत. तुझा नवरा, खरंच सांगते तुझ्या नवऱ्याची काही सुद्धा चूक नाहीये, मला मदत करत होता आणि मी पण त्याच्यावर उलटा आरोप लावला. त्याच्यामुळे का नाही, मी खरं सांगते बघ रश्मी, तुझा नवरा आहे ना खरं लय चांगला आहे बघ, त्याच्यावर नको आरोप करू. मी खरं सांगते बघ, त्याचं काहीच चुकलेलं नाहीये. काय सांगते? आणि तू का केलं असं? हा, म्हणजे माझा नवरा तुला मदत करत होता ना, मग तू का बरं असं केलं? हा, तुला लाज नाही वाटली? हे बघ रश्मिताई, चुकलं ना माझं. हे बघ, पोलीस मला न्यायला आले ते, म्हणजे शालिनीला आणि त्या सका मामाला तुमच्या ते घेऊन गेले ते. आणि आता बाबा पण म्हणतात की तू पण जा म्हणून सनी. हे बघ, मला ना माझं सगळं आयुष्यच बरबाद झालं बघ, माझं आयुष्य, करिअर सगळं माझं. कोण माझ्यासोबत लग्न तरी करणार सांग ना? मला आता जेलमध्ये जर समजा गेले आणि बाहेर जर आले का नाही, मला लोक किती नावं ठेवणार. ही पोरगी आरोपी, ही जेलमधून बाहेर आली, असं तसं किती काय बाय म्हणणार. सगळी लोक तू करणार. आणि मग मी जेलमधून बाहेर आल्यानंतर मला मरण्याशिवाय काय पर्यायच नाहीये, माहितीये का? त्याच्यामुळे हे बघ ना रश्मिताई, तू वाचव की ग मला नाही जायचं पोलीस स्टेशन मध्ये. वाचव ना, तू कर ना काहीतरी. तुझ्या नवऱ्याची पण माफी मागते, तुझी माफी मागते. मी खरं सांगते बघ, माफी मागते. पण आहे ना खरं तू सांग ना, माझ्या बाबांना समजून सांग बघ. पोलीस स्टेशन मध्ये मला आहे ना ते पाठवते ते. अच्छा, म्हणजे आता तुझ्या नरड्याला फास लागला तर तू आता तुला मी दिसते का? हा, आणि तू माझ्या नवऱ्यालाच तू अक्षरशः माझ्यापासून हिसकावून घेणार होती, तेव्हा मी नसेल लक्षात आले, आहे ना ग? हा, माझा तर विचारच केला नसेल. आणि आता तुम्हाला म्हणते का हे सगळं करण्याऐवजी तू विचार करायला पाहिजे होता ह्या गोष्टीचा? तुला आता विचार येतोय का की बाबा मला असं लोक म्हणतील तसं म्हणतील? ह्याच्या आधी विचार नाही आला तुला? हा, हे बघ, मी तुला कुठली मदत करू शकत नाहीये. कारण आहे ना, मदत केल्यानंतर लोक किती आपली जाणीव ठेवतात आणि किती काय करतात माहितीये. कामापुरती लोक येतात, त्यामुळे सॉरी, मी काय मदत करू नाही शकत. हा, मी माझ्या नवऱ्यावर संशय घेतला, हेच चुकलं माझं. इन्स्पेक्टर साहेब, वेळ वाया चाललाय, जावा तुम्ही तिला घेऊन सनी. ती पोरगी अशीच करणार आहे आता. काय माहितीये का, तिला जर आता सोडलं तर ती काय करणार माहिती. तुम्ही जावा घेऊन सनी, जावा. तिचं बोलणं काय तुम्ही हे करू नका, घेऊन जावा तुम्ही तुमचं काम करा, जावा. मॅडम, तुमची नाटकं संपली असेल तर चालताय का तुम्ही? हा, का तुम्हाला लेडीज पोलीसच पाहिजेत का? हातात हातकडी घालण्यासाठी, इथून तुम्हाला हाणत नेण्यासाठी पाहिजे असेल तर चाला. हा, मी तुम्हाला सभ्य भाषेत सांगतोय, गाडीत बसा पटकरून, चला लवकर.
रश्मी वाचव ना ग प्लीज, तुझे उपकार कधीच नाही विसरणार. सांग ना, फक्त फक्त बाबांना सांग, माहितीये का? बाबांनी जर नाही म्हटलं ना तर सगळंच होतंय, माहितीये का? कुणालाच असं वाटत नाही, फक्त बाबांनाच असं वाटतंय. रश्मीताई प्लीज प्लीज ऐक ना. हो मॅडम, नाटकं बंद करा तुमची. चला म्हणलं ना. हा इन्स्पेक्टर साहेब, 2 मिनिटं बोलू शकतो का मी? फक्त 2 मिनिटं. लवकर. संजना काय म्हणते मग तब्येत पाणी? हा काळजी घे बरं का. आतमध्ये तिकडे गेली का नाही जेलमध्ये, काळजी घे तुझी, तुझ्या बाळाची. हा आता माझ्यावर आरोप लावला तू, खोटा निघला. सुरेशवर आरोप लावला. बरोबर आहे का नाही? पण बिचारा सुरेश फसला ना, त्याने तुला मदत केली. कारण मी का मदत नाही केली? मला माहित आहे ना तू काय आहे म्हणून. सनी तुझे वडील आहे तिथं, तुझी आई आहे इथं, सगळे आहेत तिथं, तरी पण मी बोलतोय तुला, कारण तू तशी हायच आहे म्हणून. तुझे वडील पण तुझ्या विरोधात जाऊन बोलायला लागलेत, कळलं का? हा काळजी घे, नक्की मी तुला भेटायला येईन. हा हा बाळाची काळजी घ्यायला नक्की विसरू नकोस. जा. हे बघ विकी तू हा 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 काय मी काय? हा काय गे संजना? हा माझ्यावर आरोप म्हणजे तुला माझा बदला घ्यायचा होता? म्हणजे नाही माझं आयुष्य तुला बरबाद करून टाकायचं होतं. ही खोटा आरोप करून सनी मला पोलीस स्टेशनमध्ये तू नेणार होती ना, म्हणजे खडी फोडायला. कसं असतं बघितलं का कर्म? सत्याने वागायचं, खोट्याने वागायचं नाही. हा सत्य आहे ना, हळूहळू आहे ना, त्याला उशीर लागतो, पण सत्य आहे ना ती सत्यच असतं, लक्षात ठेव. मला पाठवणार होती ना, माझ्यासाठी खड्डा खोनला होता ना तू, त्या खड्ड्यात तूच पडली ना. हा कळला का तू? आता जा, येतो अधूनमधून भेटायला येतो, तुझ्या बाळाची चौकशी करायला, तुझी चौकशी करायला. हो मॅडम चला. हो हो पाठीमागं व्हा, आम्हाला तर उशीर व्हायला लागलाय. आमची काम आम्हाला करू द्या. चला चला म्हणलं ना. का करू पोलिसांना फोन परत? लेडीज पोलिसांना लय मारतात बरं का, म्हणून म्हणतोय गपगुणाने गाडीत बसन. चला. नको नको नको, येते. जपून बरं का, पोलिस लय हाणत्यात, लेडीज पोलिस. तिथं असं कारस्थान करू नकोस. चांगला सल्ला दिला जाता जाता. काकू नमस्कार. हो हो हो, म्हणजे माझ्या पुरीने विनाकारण सारं तुझ्यावर आरोप केला ना. म्हणजे मला सुद्धा फसवला. म्हणली गरोदर आहे, गरोदरच नाहीये, असं झालं र. म्हणून मला सुद्धा तिचा लय राग आला बघ. अडवलंच नाहीये मी. आता काय करायचं? सुरेशचे बाबा, सुरेशची आई, टेन्शन घेऊ नका. कसं असतं माहिती आहे का, आपणच बिघडवतो बघा पोरांना. लाड करतो ना जास्त, त्याच्यामुळे बिघडतं ते. प्रत्येक गोष्ट त्यांना आहे ना होला हो म्हणायचं नाही. कधीतरी नाही म्हणायला शिकायचं. आपल्याला वाटतं नाही लेकरं रडतात, लेकरं ही लहानपणापासून अशी लाड करतो ना, अशी बिघडत जाते ते बघा. काळजी करा नका, होईल सगळं व्यवस्थित. माझी सुद्धा पोरगी गेली, पण मला सुद्धा खूप वाईट वाटते, पण तिला सुधारण्यासाठी मला ही काळजावर दगड ठेवून करावं लागली. येतो आम्ही मग. नाही योग्य बोललत तुम्ही, बरोबर बोललत बघा. बरं आदित्यचे बाबा, मला काय म्हणायचं, तुम्ही थांबा ना. मला आदित्यचा फोन आला होता. ते आमची इनबाई शांताबाई आणि ते हे येतात ते जरा, आणि त्यांच्यासोबत ती रश्मीला वाचवलेलं ती पण मुलगा येतोय. काय संजय का काय त्याचं नाव आहे, संजनाचा मित्रच आहे वाटतं ती. तर ती येते, तर मग तुम्ही सगळे सोबतच जावं. नाही सुरेश बाबा, आता थांबवून हे करून काय राहिलंय काय सांगा ना. आता ती जर समजा कुठला संजय नावाचा मुलगा आला, तर ते हेच सांगणार आहे की तुमची मुलगी अशी खोटं बोलली, हे सगळं प्लॅन केला, हेच सांगणार आहे. आणि आदित्यला आणि रियाला सांगा की आम्ही गेलोय म्हणून. सनी फोन आला होता मला, जरा तिकडे जावं लागेल, जातोय आम्ही. काय आता मी त्याला उलटा आदित्यला तेच सांगणार होतो इकडे येऊ नका, पण आता तुमचे इनबाई पण आहेत ना त्यांच्यासोबत, त्यांच्यापुढे येऊ द्या, जातो आम्ही मग. बरं ठीक आहे. काय टेन्शन घेऊ नका, होईल व्यवस्थित मग. जाऊ व्यवस्थित मग. हो चालेल, तुम्ही पण. शालिनी ग बाई, माझी किती रडत होती पोरगी बाई. काय करायचं बाई? विकी बघितलं ना, असं असतंय. चांगलं वागायचं, कळलं का? मधल्या काळात तुला सुद्धा लई सांगितलं होतं, तू सुद्धा बिघडला होता. अशा असतात पुरी पण कधी कधी. असं मी म्हणत नाही सगळ्या पुरीच अशा असतात, पण काय माहितीये ना काय काय असतात अशा. त्यामुळं काय करायचं पहिलं, आपल्या काय आईबापांनी जे सांगितलं, आईबापाचं नाव कमवायचं, करिअरकडे बघायचं, चांगलं शिकायचं, स्वतःच्या पाय उभं राहायचं, आणि मग हे असलेलं लपड्यात अडकायचं, कळलं का? का अजून तसंच वागतोय तू? खरं सांग. नाही अहो नाही असं काय बोलताय तुम्ही सुरेशचे बाबा. मी एकदम आता सुधारलोय बघा, असं कधीच नाही. आता रश्मिताई तिथं उभा होते, रश्मिताईने मला ओळखलं नाही, रश्मिताईला घेऊन आलो मी. बरं ठीक आहे, मग येतो मी. अरे आत्ताच आलाय ना, ये जरा घरात पाणी बिनी चहा पाणी हे होऊ दे. काय माहितीये का, घरातली साडेसाती गेली ना, जरा लई डोक्याला ताप होता का. ये घरात चहा पाणी ही पी, आणि मग नंतर जा. ती आता तू रश्मिताईला घेऊन आला का नाही? मग आता ती रश्मिताईची पण आई येणार आहेत. परत ही रिया येणार आहे, आदित्य येणार आहेत. जाऊ सगळे सोबत, गाठी पडतात. ये आतमध्ये ये, नको टेन्शन घेऊ आणि बिघडवू नको काय, नाहीतर बघ तुला सुद्धा मग मी हा नाही बेणार नाही, लक्षात ठेवू. हो बरोबर आहे. बघितलं ना विकी, कसं आहे, ज्याचं मन चांगलं त्याचं का नाही थोडा त्रास होतो त्याला, पण हळूहळू का नाही चांगलंच होतं बघ त्याचं. ह्याला म्हणायचं खरीपणा.
हो सुरेशचे बाबा, मला पण ते चांगलंच कळाले. त्याच्यामुळं मी अशा वाईट गोष्टीपासून 4 हात लांबच आहे बघा. बरं एकामेकाकडेच बघत बसणार आहे का घरात येत आहे? हा सुनबाई, चला घरात मग. हा चहा पाणी करा. आणि काय लागा सुनबाई, सुरमिशा कशी आहे आमची? नाही 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 बाबा, नाही सुरमिशा बरी आहे. मी अजून फोन केला होता, आजीला फोन केला होता, तर आजी म्हणली तू कशी आहे काय. आजी पण घाबरली होती हे, आणि बाबा हे सगळे इकडे यायला निघाले. पण मी त्यांना सांगितलं येऊ नका म्हणून सनी, आणि आई आली म्हणजे येते इकडं, तर आई आणि मी मग जाईल परत. बरी सुरमिशा, आजीला केला होता फोन मी. तरी ना बरं बरं ठीक आहे. काळजी घे, जास्त विचार काय करत जाऊ नको. आता सुरेश काय तसं वागणार नाही, मी तुला सांगितलं ना. हा पोरग जर माझं इथं वागलं असं, तर त्याला माहिती आहे आपला बाप काय करणार आहे त्यासोबत म्हणून. हा त्यामुळे तुला कुणी दुखवणार नाही. आणि जर तुला तसं वाटलं तर पहिलं तू मला सांगायचं. हा असं आहे ना, त्याला का किती चांगली गोंडस मुलगी आहे तुम्हाला, मला नात किती छान आहे. हा आणि तुम्ही असं निघून जायचं म्हटल्यानंतर कसं गरज मी. हा चुकलं का नाही सांग बरं. न सांगताच तू बाहेर पडली अशी, ऍक्सिडेंट झाला, ह्यात म्हणजे जर कमी जास्त झालं असतं तर. हा हो हो बाबा, म्हणजे माझ्याकडून खूपच मोठी चूक झाली. म्हणजे मी त्या सका मामाला आणि शालिनी ताईला म्हणलं होतं की मी तुमच्यावर नाही विश्वास ठेवणार, पण काय माझ्या डोक्यात आलं काय माहित, मला काय सुचलंच नाही बाबा. मी इथून पुढे असं नाही वागणार बाबा, सॉरी, चुकलं माझ्याकडून. बरं ठीक आहे चालेल. बरं या लवकर मग. चहा पाणी हे कर. आणि आता ऍक्सिडेंट झालेला आहे, जास्त असं उभा राहू नको. सुरेश ये घरात पटकन. हा येईन बाई येतील आता. हो 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 बाबा हो. बरं विकी, चल आपण घरात, इथं थांबण्यात काय अर्थ नाहीये. चल चल, कबाब मी हड्डी होईल आपण, उगाच अडचण. चल. हो हो सुरेशचे बाबा, बरोबर बोलत. चला चला आपलं घरात चला. काय बघतीय? मला नाही तुमच्यासोबत बोलायचं. एवढं सगळं झालं आणि तुम्ही एकट्याने टेन्शन घेतलं. मला सांगायचं तर काम होतं ना एका शब्दांत तरी. मी किती टेन्शनमध्ये होती माहिती आहे का तुम्हाला. सॉरी बाबा सॉरी, तू टेन्शन नाही घ्यावं म्हणून तुला सांगितलं नाही. आणि मला माहिती आहे माझी बायको किती समजूतदार आहे ती. म्हटलं माझ्या बायकोला आहे ना सांगल, म्हटलं तुला जर कुठून कळलं तर मी समजून सांगणार आहे तुला. हा त्याच्यामुळे म्हटलं तुझं काय माहिती आहे का, नको टेन्शन द्यायला. सुरमिशा पण बारीक आहे आपली. उद्या टेन्शन घेतलं तू टेन्शनच घेतलं ना. त्या सका मामाने शालूने सांगितलं, घेतलं टेन्शन, झालं तुझं ऍक्सिडेंट. हा उद्या कमी जास्त झालं असतं तर काय करायचं होतं आम्ही दोघांनी. हा बापलिकीने काय करायचं होतं सांग ना. अहो असं काय पण बोलू नका. तुमच्याशिवाय मी आहे ना जगू शकत नाही माहिती आहे का. तुम्ही फक्त आणि फक्त माझेच आहे माहिती आहे का, आणि मला विश्वास आहे. पण काय माहित माझी बुद्धी आहे ना कुठं चालत होती काय माहित. मी ते शालिनी ताईचं आणि ते सका मामाचं काय ऐकलं काय माहिती, हाताने त्रास करून घेतला आणि तुमच्या सगळ्यांना पण त्रास दिला. खरंच सॉरी, चुकलं माझ्याकडून. जशी तू माझ्याशिवाय जगू नाही शकत ना, तशी पण तुझ्याशिवाय आणि आपल्या गोंडस मुली सुरमिशा तिच्याशिवाय मी नाही जगू शकत. कळलं का? मला काय म्हणायचं रश्मी, आता तू आलीच इथं तर फक्त सुरमिशालाच आणायचंय ना. हा राग इथं काही काम बिम करू नकोस. यार मला करमत नाही माहिती आहे का. तू तिकडे आहे ना, किती आता बासकी झालं की बारशाचा कार्यक्रम हे सगळं झालं ना. हा आणि तसं आता तुझी आई येणारच आहे, ते त्यांच्यासोबत नको वापस जाऊ. हा मी जातो, सुरमिशाला घेऊन येतो, फक्त तू राहा इथंच आता. माझ्या साड्या ड्रेस हे सगळं तिकडंच आहे. हां आणि तसं पण मला तिकडं नाही करमत. म्हणजे करमतं, म्हणजे आई वडील वगैरे आहेत की असं थोडी की करमणार नाही आहे. तशी तुमची आठवण ही येते मला. पण आई म्हणते की अजून म्हणजे अजून 2-4 महिने राहा म्हणते तिथंच. त्याच्यामुळे मग आता तुम्ही तुमच्या सासूबाईलाच विचारा काय म्हणतात काय नाही येते. बरं ठीक आहे, माझी सासू येऊ दे. सासूला गोड गोड बोलून सनी विचारतो. बरोबर सासू आहे ना माझं ऐकणार आहे. हा बघू ऐकते का नाही ते. नाही तसं काय नाही, आई म्हणजे म्हणान हो म्हणान. कारण तिला असं वाटत होतं की तिथं शालिनी ताई म्हणजे शालिनी ताई पण हाय हेन. आईला तर काहीच माहीत नाही हो की सका मामाने शालिनी पोलिस घेऊन गेलेत म्हणून. म्हणजे मला काय असा आनंद नाही झाला. मला पण असं वाटतं ना हो की शालिनी ताईचा पण संसार व्यवस्थित हो हे. पण त्यांनी हाताने उद्ध्वस्त केलाय स्वतःचा संसार आणि आपल्या ह्याच्यामध्ये महागं लागलेत. आता मी काय शालिनी ताईचं काय वाटोळ केलंय सांगा बरं. रश्मी सोडती शालिनीचा सका मामाचा विषय सोड. सोड सगळा विषय सोड. आपल्या दोघाविषयी बोलायचे आपल्याला. चल घरात तिथं लय वेळ उभा आहे. चल आतमध्ये जाऊन बोलू आपण. चल. सॉरी माझ्याकडून चुकलंच आहो. आय लव्ह यू. माझ्याकडून पण चुकलं. आय लव्ह यू टू.